हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज गुरुवार आहे. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातल्या म्हणजे हा शेवटचाच गुरुवार आहे, उद्यापनाचा दिवस आहे. त्यामुळे आज भरपूर असे कामं होते आणि त्याचबरोबर आज उपवास पण आहे आणि गजानन महाराजांचा अध्याय देखील वाचायचा आहे. तर मग मी सर्वात आधी सर्व कामं आवरून घेतली सकाळची. त्यानंतर दुपारी पहिले मी गूळ शेंगदाण्याचे मोदक करून घेतले 21 आणि मला देखील उपवास असल्यामुळे मी पहिले माझ्यासाठी देखील लाडू करून घेतले गूळ शेंगदाण्याचे. मी उपवास या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारच्या उपवासाला शक्यतो तिखट मीठ वगैरे काही खात नाही, फक्त गोड असतं तेच खाते, फळं आणि गोड. म्हणून मग माझ्यासाठी देखील थोडे लाडू करून घेतले. आणि मग मी पहिले आज पोथी वाचून घेतली, कारण मग आज उद्यापन आहे आणि त्याचबरोबर मुलींना देखील मी जेवायला सांगितलं आहे 7 जणींना. त्यामुळे म्हटलं की आपण दुपारीच अध्याय वाचून घेऊया गजानन महाराजांचा. त्यामुळे अध्याय वगैरे वाचून घेतल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली आहे. पुरणाचा स्वयंपाक करायचा होता. आज देवीला पोळीचा नैवेद्य दाखवणार होती. त्यामुळे मग सर्वात आधी आमटीची तयारी करून घेतली. एका साईडला कुकर लावला होता मी डाळीचा, हरभऱ्याच्या डाळीचा पुरणासाठी, आणि एका साईडला मग मी पहिले आमटीची तयारी करून घेतली. ही कटाची आमटी आहे. तुम्हाला सर्वांना जे कटाची आमटी करतात त्यांना तर माहीतच असेल की कशी करतात. तर कांदा वगैरे चिरून खोबरं वगैरे टाकून मी करत असते ही आमटी. तर आमटी करून घेतली. त्यानंतर मग एका साईडला मेथीची भाजी करून घेतली. मी दर उपवासाला म्हणजे असली तर मेथीची भाजी शक्यतो करतेच, कारण नैवेद्यामध्ये मेथीची भाजी इकडे सहसा सर्वच करतात मेथीची भाजी. त्यामुळे मग मी पण मेथीची भाजी करत असते थोडी नैवेद्यासाठी. त्याचबरोबर आमटी वगैरे झाल्यावर एका साईडला पुरणामध्ये गूळ वगैरे टाकून घेतला आणि विलायची वगैरे टाकून घेतली. एका साईडला पुरणाचं करायला ठेवलं आणि त्याचबरोबर मी बटाटे देखील लावले होते एका कुकरमध्ये, कारण मुलींना बटाट्याची भाजी आवडते. येलो कलरचं जी बटाट्याची असते, आपली चटणी म्हणतो आपण त्याला, ती. तर मग मी माझं असं पहिले पुरण काढून घेतलं मी. त्याचबरोबर मुलींचं देखील चालू होतं मध्ये मध्ये पाणी प्यायचं हे ते, कारण आम्ही फर्स्ट फ्लोअरलाच राहतो. तर खाली मुलं खेळत असतात, तर बरेच जण पाणी प्यायला वरती येतात. तर मग त्यानंतर पुरण वगैरे सर्व काढून घेतलं व्यवस्थित. मी गुळाचंच पुरण करत असते, साखरेचं नसते करत. तर पुरण काढून घेतलं. त्यानंतर भजी वगैरे काढून घेतले, बाकीची तयारी करून घेतली. पुरणाच्या पोळ्या आणि तळणच राहिले होते शेवटी माझे, तर मी ते देखील पुरणाच्या पोळ्या देखील टाकून घेतल्या आणि सगळे पापड वगैरे पण तळून घेतले, कारण 5-6 वाजत आले होते आणि माझी पूजा पण मांडायची राहिली होती आणि 5 बायकांना देखील बोलवायचं होतं सुवासिनींना ओटी भरण्यासाठी. तर मग मी पहिले पूजा मांडून घेतली. 5-6 वाजले असतील मला पूजा मांडेपर्यंत. तर पूजा मांडून घेतली. देवीचा जो कहाणी आहे महालक्ष्मी देवीची, ती वाचून घेतली. आणि त्यानंतर मग पहिले नैवेद्य दाखवून घेतला देवाला. आणि त्याचबरोबर नंतर मग आम्ही हे आले होते तोपर्यंत, त्यामुळे मग मी आरती करून घेतली. त्यानंतर 5 जणींना, बिल्डिंगमधल्या 5 सुवासिनींना मी बोलवलं होतं ओटी भरण्यासाठी, तर त्या आल्या तोपर्यंत. आणि त्यानंतर मग मुलींना देखील जेवणासाठी बोलवायचं होतं. त्यामुळे मग लवकर लवकर आवरून घेतलं सगळं. हळदी कुंकू लावलं, त्यांची ओटी भरली. त्यानंतर मग तोपर्यंत मुली देखील आल्याच होत्या. त्यांना म्हटलं थोड्या वेळ बसा, तोपर्यंत मी यांची ओटी भरते. ओटी वगैरे भरली आणि म्हणजे इकडं अशी पद्धत आहे पुण्यात, की सुवासिनींनाच आपण ते पोथी जी असते महालक्ष्मीची ती देतो आणि फळ देतो आणि त्यांचंच हळदी कुंकू करतो. पण जी आमच्या इकडे सगळे कोल्हापूरच्या साईडचेच आहे, तर त्यांच्या इकडे कशी पद्धत आहे की ते मुलींनाच बोलवतात शक्यतो, लहान मुलींना 7 किंवा 5 जेवढे काय असतील तेवढे. तर त्यांना पोथी आणि फळ देतात. आणि मग मी पण 5 जणींना तरी मी बोलावलं आणि नंतर मग मुलींना म्हटलं की आपण जेवायला सांगूया आणि त्यांना फळ देऊया नंतर. तर मुली यायच्याच होत्या, काही जणी ट्युशनला गेल्या होत्या, त्यामुळे मग काही जणी यायच्या राहिल्या होत्या. तोपर्यंत म्हटलं की ताट वाढून घेऊया आपण. मुलींना बटाट्याची भाजी खूपच आवडते. मी पहिले मुलींना विचारलेलं की भाजी कशाची करू, आमटी तर ठीक आहे, काही जणी आमटी खातात, पण भाजी कशाची करू विचारलं होतं. तर त्यांनी मला अशी बटाट्याची भाजी करायला लावली होती. तर काही जण पोळी आपण दुधासोबत खातो, काही जण गुळवणी करतात. पण म्हणजे
यांना या मुलींना वेगळंच वाटलं मला जरा की पोळीसोबत बटाट्याची भाजी खातात. म्हटलं असं जाऊ द्या, त्यांच्या इकडचं म्हणजे प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. तर मग त्यांना सर्वांना वाढलं छान. आणि त्याचबरोबर श्रीजा देखील बसली होती. तसं तर श्रीजाला काय मनाने जेवण करत नाही, पण ह्यांना सगळ्यांना बघून ती पण जेवण करत होती. तर तिला पण बघून छान वाटलं की हा बाबा बसती आहे. तर छान वाटलं. असं सगळा गेला मग आजचा शेवटचा गुरुवार माझा. खूप मस्त वाटलं, प्रसन्न वाटलं. त्यानंतर मग मी श्रीजाचा अभ्यास घेतला. तर असा गेला आजचा गुरुवार.